नमस्कार रामराम मंडळी. तर आज आपण हे छोले बनवणार आहोत गावरान हरभऱ्यांनी. तर त्याच्यासाठी मी ना 2 टमाटर घेतली आहे. ते पहिले पाण्यामध्ये उकळून देते म्हणजे त्याचे वरचे सलपटे निघून जाते. इथे कांदा थोडा कापून घेतला आणि तो थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतला आहे. तर असं मी वाटून घेतलं आहे. तर अगोदर ते तेलामध्ये ना जिरा टाकायची, अद्रक लसूण आणि 2 हिरव्या मिरच्याची पहिली पेस्ट केली होती ती टाकली आणि नंतर दुसऱ्यामध्ये कांदा आणि टमाटरचे सलपटे काढून त्याची पेस्ट तयार केली ती टाकली. याला थोडंसं परतून दिल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर कांदा लसूण मसाला, हळद, थोडीशी लाल मिरची, छोले मसाला आणि थोडासा चिकन मसाला हे सगळं टाकून अगोदर मिक्स करून घेतलं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत त्याला परतून द्यायचं त्या मसाला. तर पहिलं 2-3 मिनटं ठेवलं झाकून, परत झाकण ठेवलं. आता छान तेल सुटलं आहे तर त्याच्यामध्ये पाणी टाकलं अगोदर थोडंसं. नंतर जे शिजून घेतले होते मी हरभरे ते देखील टाकून दिले. तर वरतून कोथिंबीर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं. आणि याच्यासाठी सेपरेट तडका म्हणजे गावरान तुपामध्ये ना असे गोल गोल कांदे, टमाटर आणि उभी चिरलेली 1 मिरची त्याला थोडंसं फ्राय करायचं आणि ते टाकून द्यायचं. तर आपली गावरान छोलेची भाजी तयार आहे.